सुरुवातीला फक्त 2 सेंटर होते. मुंबई, पुणे आणि आज जवळपास 10 सेंटर आहेत. आणि सेंटर वाढतायत तर फक्त नावासाठी नाही वाढत, तर तेवढे पार्टिसिपेट आहेत. सकाळपर्यंत आम्हाला घेताय का म्हणून लोकांचे फोन येतात. त्यामुळे जवळपास 120 पर्यंतचा आकडा आमचा पोहोचला आहे स्पर्धकांच्या बाबतीमध्ये. आणि हे झालं प्राथमिक फेरीच्या बाबतीत, परंतु अंतिम फेरीमध्ये सुद्धा याच पद्धतीनं प्रेक्षकांचा सुद्धा आम्हाला फोन येत राहतात. जवळजवळ आज 17 वर्ष मी याच्याशी जोडलेलो आहे. त्यानंतर गणेश जॉईन झाला माझ्याशी. मग नंतर अभिषेक आणि चिन्मय हे दोघं जॉईन झाले. त्यामुळे जे आपण बोलतो ना की जे बाय आपण वाढवतो आहे, तसं हे त्याप्रमाणे हे शब्दच नाही माझ्याकडे. ही आमची स्पर्धा ही आमच्याशीच आहे आयोजनाच्या बाबतीत. कारण कसं आहे की बाकी सगळे त्यांच्या पद्धतीने करतात, आम्ही देखील आमच्या पद्धतीने स्पर्धा करतो. रूम पार्टनर म्हणून जेव्हा एकत्र राहतो, सोमवारचा दिवस तू झाडायचंस, मंगळवारच्या दिवशी तू जेवण बनवायचं, तसं आमची चौघांची कामं आम्ही वाटून घेतलेली आहेत. ह्याच्या कामात मी बोलत नाही, माझ्या कामात हा बोलत नाही. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धा ही तुम्हाला माहितीच आहे आणि हो, ही स्पर्धा नावाजलेली आहे. या स्पर्धेचं 10वं वर्ष आहे आणि याच स्पर्धेच्या टीमसोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. कसे आहात? मस्त, एकदम मस्त, मजेत. इट्स मज्जा टाईम आहे आमच्या. मजेत. बरं, 10वं वर्ष आहे. या 10 वर्षात तुम्ही खूप मेहनत घेतली आणि आज इथपर्यंत पोहोचलेला आहात. एकंदरीतच स्पर्धेविषयी काय सांगाल? आता आम्हाला एकदम सुरुवातीचं पहिलं वर्ष आठवते की ज्या वर्षी आम्ही आम्ही दुसऱ्या वर्षी ॲक्च्युली जॉईन झालो. पहिल्या वर्षी आम्ही फक्त फायनल स्पर्धा ठेवली होती. दुसऱ्या वर्षीपासून त्याची प्राथमिक आणि अंतिम अशा आम्ही 2 फेरी सुरू ठेवलेल्या. काही 1-2 वर्ष आम्ही सगळ्या प्राथमिक फेरी या पनवेललाच घेतल्या होत्या. परंतु त्यावेळेला असं आलं की खूप संघ असे आहेत की त्यांना 2-2 वेळा इकडे यायला जमत नाही आहे. मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण काही सेंटर्स बनवूया, जेणेकरून आपण त्यांच्याजवळ जाऊ, प्राथमिक फेरी तिथे घेऊ, 2 स्टेप आपण जाऊ, बाकीचे स्टेप ते येतील. आणि त्यानुसार मग आम्ही काही सेंटर्स ठरवले, तिकडे गेलो, तिथून प्राथमिक फेरी घेतली, त्यातली अंतिमला सिलेक्ट केले आणि अंतिमला जे येतात त्यांची आम्ही स्पर्धा इथे घेतली. पण त्यानंतर रिस्पॉन्स असा वाटला की सुरुवातीला फक्त 2 सेंटर होते, मुंबई, पुणे आणि आज जवळपास 10 सेंटर आहेत. आणि सेंटर वाढतायत तर फक्त नावासाठी नाही वाढत, तर तेवढे पार्टिसिपेट आहेत. कारण कसं की मुळातच ही एकांकिका स्पर्धा ही हौशी कलाकारांसाठी आहे. आणि हौशी कलाकार जे एकांकिका करणारे ग्रुप आहेत ते कशा प्रकारे स्ट्रगल करून सगळं उभं करतात हे मी देखील पाहिले, कारण का मी देखील त्याच प्लॅटफॉर्ममधून आलेलो. त्यामुळे आपल्याला फक्त एकांकिका स्पर्धा भरवायची नाही, तर एक चांगला कलाकार घडवायचा किंवा चांगल्या कलाकाराला एक चांगला स्टेज द्यायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मग हा चाललेला प्रवास आज जेव्हा 10 वर्ष आम्ही बघतो तेव्हा खूप अभिमान वाटतो की खूप सारे संघ, खूप सारे जिल्हे आणि खूप त्यातले चांगले कलाकार जोडलेले आहेत. आणि आज टी व्हीवरती बरेचसे असे आर्टिस्ट आहेत की जे अगदी नवखे आमच्याकडे आले होते, परफॉर्म केल्यानं आज त्यांना आम्ही टी व्हीवर बघतो. आम्हाला अभिमान वाटतो की चला, आमच्या स्टेजमधून हा व्यक्ती पुढे गेलेला, ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरं सर, ही 10 वर्ष तुमच्यासाठी कठीण काळ होता. तुम्हीही या फेजमधून गेलेला आहात आणि असं होतं ना की बऱ्याच स्पर्धा आहेत, पण आपण कसे उठून दिसू, त्यामध्ये अटल करंडक ही कमालीची उठून दिसतीये. तर आपली स्पर्धा अशी असावी किंवा आपली स्पर्धा का खास असावी, कसं आयोजन होतं आणि कसं तुम्ही याचं नियोजन केलं? सर्वप्रथम 10वं वर्ष म्हणत असताना 10 वर्ष, जसं आत्ता प्रश्न विचारला, ते 10 वर्षाचा फ्लॅशबॅक असा समोर येतो आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आमची चौघांची खरी तर टीम, आम्ही आत्ता 3 उपस्थित आहोत आणि चिन्मय समेळ आमचे चौथे एक या टीममधले आहेत, कोर टीम. आम्ही 4 जणं ही टीम सांभाळत असतो सगळं. त्याचबरोबरीनं 10 वर्षांचा अनुभवाचं तुम्ही जे विचारलात प्रश्न की काय संघर्ष म्हणा किंवा काय आठवणी आहेत, तर भरपूर आठवणी आहेत. सुरुवात झाली जसं गणेशने सांगितलं त्याप्रमाणे पहिली फेरी म्हणजे अंतिम फेरी फक्त, आणि आता करता करता 10 केंद्र, आणि आजही सकाळपर्यंत आम्हाला घेताय का म्हणून लोकांचे फोन येतात. त्यामुळे जवळपास 120 पर्यंतचा आकडा आमचा पोचला आहे स्पर्धकांच्या बाबतीमध्ये. आणि हे झालं प्राथमिक फेरीच्या बाबतीत, परंतु अंतिम फेरीमध्ये सुद्धा याच पद्धतीनं प्रेक्षकांचा सुद्धा आम्हाला फोन येत राहतात की जेव्हा बॅनर फ्लॅश होतात किंवा सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होतात, स्लॉट डिक्लेअर होतात, एकांकिकांचे विषय लोकांपर्यंत पोचतात, प्रेक्षकांचे फोन यायला लागतात की आम्हाला सीट मिळेल का, मग एका एकांकिकेनंतर आम्हाला बाहेर तर नाही ना काढणार, मग आम्ही एका तिकिटावर एक तो पास कितीसाठी व्हॅलिड आहे, अशा पद्धतीचेही प्रश्न आता यायला लागलेत. 2 वर्षापूर्वी जेव्हा कोविड होता तेव्हा एक सोडून एक असं बसायची तेव्हा सरकारने हे सांगितलं होतं. तेव्हासुद्धा हाऊसफुल करून मग शेवटी काय खाली बसणं, इकडे बसणं, कोपऱ्यात बसणं, हाऊसफुल अशा पद्धतीचं वातावरण तेव्हाही अंतिम फेरीलाही असतं, प्राथमिकलाही असतं. त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स हा गेल्या 10 वर्षात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की इतर स्पर्धांच्या बाबतीमध्ये आम्ही कम्पेअर कुठेच करत नाही, पण आम्ही जिथे जिथे जातो, बऱ्याच स्पर्धा हेही जातात, आम्ही ॲज अ बघायला म्हणून जातो,
कुठेही टीका नाही, कोणावर काही हे नाही, पण प्रत्येक स्पर्धेतनं काहीतरी शिकून आम्ही येतो की बाबा हां इथे हे चांगलं होतं, हे आणण्याचा प्रयत्न करू, इथे हे चांगलं होतं, हे आपण अंमलात आणू आपल्या इथे. त्यामुळे सगळ्यांना चांगलं घेऊन एक चांगली मिसळ किंवा एक चांगली भेळ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, अटल करंडक या स्पर्धेची विशेष ओळख आहे. जीवनगौरव पुरस्कार असेल किंवा ब्रँड अँबॅसिडर, तर या बाबतीत काय सांगाल? त्याच्या अगोदर मी थोडं अजून फ्लॅशबॅकला जातो. अटल करंडकच्या अगोदर मल्हार करंडक म्हणून जेव्हा करतो तेव्हापासून मी जोडलेलो आहे. आणि जवळजवळ आज 17 वर्ष मी याच्याशी जोडलेलो आहे. त्यानंतर गणेश जॉईन झाला माझ्याशी. मग नंतर अभिषेक आणि चिन्मय हे दोघं जॉईन झाले. त्यामुळे जे आपण बोलतो ना की जे बाय आपण वाढवतो आहे, तसं हे त्याप्रमाणे हे शब्दच नाही माझ्याकडे. सर, ब्रँड अँबॅसिडर आणि जीवनगौरव पुरस्काराबद्दल काय सांगाल? ब्रँड अँबॅसेडर ही कन्सेप्ट ॲक्च्युली आमचे सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांनी अगदी आम्ही प्लॅनिंग करतो तेव्हा आम्हाला साहेबांनी विचारलं की ब्रँड अँबॅसेडर ही कन्सेप्ट का नाही ठेवायची. तर आम्ही विचारलं सर असं का बोलते, याच जर स्टेजवरून मोठे मोठे आर्टिस्ट जात आहे, मोठे मोठे सिरियल आर्टिस्ट होत आहेत, तर एवढा महत्त्वाचा स्टेजला ब्रँड अँबॅसेडर का नसावं. आणि ही कन्सेप्ट आम्हाला खूप पटली. मग दादा म्हटलं आता ब्रँड अँबॅसेडरसाठी कोणता चेहरा शोधू, कोणत्या ॲक्टरशी बोलू. तर ते बोलले नवीन आर्टिस्ट घेण्यापेक्षा जो आपल्या स्टेजवरून गेला ना त्या आर्टिस्टला आपण मान देऊ. तर का जो इथे आला, इथे जिंकला आहे, ज्या पद्धतीने स्पर्धा केली आहे, आणि जर तो खरंच आज मोठा आर्टिस्ट आहे तर त्याला बघून इतरही स्पर्धकांना एक हे राहील की बाबा आपण हे करू शकतो, या पद्धतीचा प्रयत्न आपण करू शकतो, आपल्याला पुढे खूप चांगलं मोठं स्टेज आहे किंवा खूप चांगलं करिअर आहे. आणि तशी ती संकल्पना आम्हाला ब्रँड अँबॅसेडरची आमच्या परेश साहेबांनी दिली. आणि गौरव रंगभूमीचा हा जो आमचा पुरस्कार आहे हा देण्यामागे ब्रँड अँबॅसेडरला जोडून मी सांगेन की त्यांच्या मनात हे गणेशने सांगितलं ते सगळे तर मुद्दे आहेतच, पण बरोबरीनं काय होतं, आपला मुलगा कुठेतरी जातोय बाबा, काहीतरी करतोय, नाटक करतोय, किंवा इवन आमच्या घरी सुद्धा हां हे काहीतरी जात आहेत बाबा, इवन आमच्या सगळ्यांच्या बायका यामध्ये सहमत असतात, हां गेले की दिवसभर तिकडे आहेत. परंतु जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही स्पर्धा कशी पोचू शकते, तर एखादा मोठा चेहरा हा जोपर्यंत तिथे फ्लॅश होत नाही तोपर्यंत ती स्पर्धा लोकांपर्यंत पोचत नाही. कारण मी जे आत्ता म्हटलं की स्पर्धा मोठी आहे, नाव मोठं आहे सगळी, पण ते या एका लिमिटेड क्षेत्रापर्यंत निगडीत राहतं, जे नाटक क्षेत्रात काम करतात किंवा एकांकिका क्षेत्रात काम. परंतु सामान्य माणसापर्यंत पोचण्यासाठी एक मोठा चेहरा गरजेचा होता. आणि त्या अनुषंगाने आणि तो आपल्यातनं गेलेला असल्यामुळे कळून येतं की बाबा हां समथिंग ग्रेट इज हॅपनिंग हिअर. त्या संकल्पनेतनं ही ब्रँड अँबॅसेडर ही गोष्ट पुढे आली. आणि गौरव रंगभूमीच्या बाबतीत बोलत असताना जसा जीवन गौरव ह्याला म्हणता येईल किंवा नाहीसुद्धा म्हणता येईल, कारण प्रत्येक वेळी आम्ही क्रायटेरिया असा ठरवलेला नाही की प्रत्येक जो कोणी मानकरी असेल तो त्याच्या उत्तरार्धातच असेल आयुष्याच्या, असं आम्ही क्रायटेरिया ठरवलेलं नाही. त्यामुळे कदाचित पुढच्या वर्षी आम्ही एखाद्या यंग 40ल्या किंवा 35ल्या 50ल्या माणसालाही आम्ही पुरस्कार देऊ. परंतु जीवनगौरव पुरस्कार ज्यांनी संपूर्णपणे त्याचं आयुष्य एक प्रकारे नाट्यभूमीला किंवा रंगभूमीला समर्पित केलं आहे, या व्यक्तीला देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ₹50,000 त्याचं रोख पारितोषिक आणि मानपत्र असं त्याचं स्वरूप आहे. आणि सन्मान्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी एका सेकंदात येस आपण हे करू आणि दरवर्षी चालू ठेवू. यावर्षी तर त्यांनी सुचवलं आहे एकापेक्षा 2-3 पुरस्कार आपण देऊ शकतो का, ह्याचाही विचार पुढच्या वर्षी करा असं त्यांनी सुचवलं. आणि मुळात कसं आहे की जी आता नवीन पिढी आहे, जी आता नव्याने नाट्य क्षेत्राला जोडली जाते, त्यांनाही म्हणजे फार पूर्वी जे आता म्हणजे आमच्याकडे पहिल्यांदा आम्ही जे गौरव रंगभूमीचा दिला तो आम्ही प्रकाश बुद्धिसागर यांना दिला. हे खूप मोठे दिग्दर्शक होते. म्हणजे जेव्हा त्यांची हिस्ट्री आम्ही एक व्हिडिओ स्वरूपात जेव्हा आम्ही ऑडियन्समध्ये शेअर केली तेव्हा सगळ्या यंग क्राऊडला कळलं की आपण कोणत्या डिरेक्टरला आता सन्मानित केलं जाते. त्यानंतर लास्ट टाइम आमच्याकडे जयंत सावरकर होते. एकेकाळी प्रकाश बुद्धिसागरांचे मुंबईच्या 8 थिएटरला सेम एकाच वेळेला प्रयोग असायचे आणि 8 वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग लागलेले असेल. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेला लक्षा ही पदवी देखील त्यांनी बहाल केलेली आहे. अशी ही सगळी गोष्ट आहे. तुम्ही जे आता अटल करंडक स्पर्धेविषयी सांगतात तेच मी स्पर्धकांशी जेव्हा बोलले तेव्हा कौतुक जे त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं, तर खरंच मी तुमच्याशी जेव्हा संवाद साधते मला पण तेच वाटते. पहिली 10 वर्ष आणि आता 10व्या वर्षात आहात तुम्ही, तर आता एक पुढचा प्रश्न विचारेन. आत्ता 10 वर्षापर्यंत खूप बदल केले स्पर्धेने, आता अजून तुम्ही स्पर्धेला कुठवर बघताय आणि कुठवर झेप घ्यायची आहे? मुळात जसं अभिषेक म्हटला की आमची स्पर्धा ही आमच्याशीच आहे आयोजनाच्या बाबतीत. कारण कसं आहे की बाकी सगळे त्यांच्या पद्धतीने करतात, आम्ही देखील आमच्या पद्धतीने स्पर्धा करतो. आणि यावेळेला आम्ही काही म्हणजे एक लास्ट इयरपासून आम्ही सुरू केलेत की आमच्याकडे प्रत्येक नाटकाला आम्ही 1.5 तासाचा 1.25 तासाचा स्लॉट देतो. तर
तर 15 मिनटं जे असतात ते आम्ही त्यांना लाईट पॅचिंगला वगैरे देतो. तर या 15 मिनटामध्ये जी आत्ताची रंगभूमीवरची नाटकं आहेत किंवा अपकमिंग मूव्हीज आहेत त्यांना आम्ही प्रमोशनचे स्लॉट देतो. कारण का अटल नाट्यकरंडकमुळे पनवेलमध्ये नाट्यगृहात प्रचंड गर्दी असते, खूप सारा ऑडियन्स येतो आणि जी नवीन नवीन नाटकं येतात जे पनवेल नाट्यगृहात लागतात तर ते काय आहे, ते नाटक कसं आहे हे त्यावेळेला सगळ्या ऑडियन्सला कळावं म्हणून आम्ही हे स्लॉट देतो आणि मला खूप चांगला बऱ्यापैकी खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. खूप नाट्य दिग्दर्शक किंवा प्रोड्युसर्स आहेत ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करत आहेत. कारण का आम्हाला फक्त एक एकांकिका स्पर्धा भरवणं म्हणजे आमचं 1 महिन्याचं काम नाही आहे. जेव्हा मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन करायचो आणि आम्ही एखाद्या स्पर्धेला जायचो तेव्हा जाणवायचं की ही स्पर्धा नाही, ते आजूबाजूचा सगळा परिसर ना या स्पर्धेने वेगळा काहीतरी वेगळं घडतं इथे. आणि जेव्हा आम्हाला ही स्पर्धा करायची संधी आली तेव्हा आम्ही देखील याच गोष्टीने विचार केला की फक्त स्पर्धा घेतली म्हणून फायदा नाही, त्यातनं काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे. म्हणजे तर स्पर्धेचं जसं सगळे बोलतात की व्हॉलेंटियर्स आहेत, हे सगळे व्हॉलेंटियर्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते स्पर्धेत सहभागी घेऊन करतात. त्याच्या आधी 3 दिवस ती लोकं व्हॉलेंटियर करतात आणि दरवर्षी येणारी टीम ते अगदी आपल्या घरातला कार्यक्रम असल्याप्रमाणे करते आणि कदाचित हीच आमच्यासाठी खूप मोठी पावती आहे. आणि इथून पुढे काय, तर इथून पुढे बरेच प्लॅन आमच्या डोक्यात आहेत. कारण कसं आहे की आम्हाला रामशेठ ठाकूर साहेबांमुळे, प्रशांत साहेबांमुळे आणि परेश साहेबांमुळे या नाट्यक्षेत्रात काहीतरी वेगळं करता येते आणि पनवेल ही तशी सांस्कृतिक भूमी आहे. इथे अनेक कलाकार यावे, त्यांची कला सादर करावी आणि जसं करंडकचं आत्ता 10वं वर्ष आहे तसं अनेक वर्ष चालावे असं आमच्या सगळ्यांतरी इच्छा आहे. थोडक्यात आम्ही तुझ्या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. मी जेव्हा नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यू करेन तेव्हा असा काहीतरी प्रश्न असेल आणि तेव्हा वेगळं उत्तर मला असेल की हे आता आमच्या स्पर्धेत नवीन ॲड झालं आहे असं उत्तर असेल. बरं, ही 10 वर्ष चौघंजण तुम्ही कोर टीम म्हणून काम करताय. 1 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष ठीक आहे. तुम्ही कसं कोऑर्डिनेशन करता किंवा जी मैत्री तुम्ही जी टिकवून ठेवली आहे त्याबद्दल काय सांगाल? त्यामध्ये कसं आहे, प्रत्येकाने जशी आपली घरची कामं असतात किंवा आपण रूम पार्टनर म्हणून जेव्हा एकत्र राहतो, सोमवारचा दिवस तू झाडायचंस, मंगळवारच्या दिवशी तू जेवण बनवायचं, तसं आमची चौघांची कामं आम्ही वाटून घेतलेली आहेत. ह्याच्या कामात मी बोलत नाही, माझ्या कामात हा बोलत नाही, फक्त असं कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा सजेशन्स आम्ही घेतो आणि जो तो इम्प्लिमेंट करत असतो, त्यामुळे चाललंय व्यवस्थित. आता प्राथमिक फेरी झालेली आहे, आता फायनल आहे. 8, 9, 10 डिसेंबर हे फायनलच्या डेट्स आहेत. प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना काय सांगाल? प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना दोघांनाही सांगेल की आता आपला करंडक 10 वर्षाचा झाला आहे. आज आपलं बाळ 10 वर्षाचं झालेलं आहे. तर सगळ्यांनी स्पर्धेला या, स्पर्धेला रिस्पॉन्स करा. खूप चांगले, कारण कसं आहे की हौशी नाट्यामध्ये काम करणारा एक मॉबमधला मुलगा देखील खूप मनापासून मेहनत करतो. ती बघायला या, ते ॲप्रिशिएट करा. तुम्हाला 25 नाट्यप्रयोग, 25 वेगळे विषय, 25 कलर प्रयोग बघायला मिळणार आहेत. तुम्ही या, ते बघा, ॲप्रिशिएट करा. आणि आम्ही तरी इथल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना स्पेशली कॉल करतो की जी तुमच्याकडे नाटकातली चांगली मुलं आहेत त्यांना ती नाटकं दाखवा. कारण का उद्या आम्हाला आवडेल की बाबा आमचाच एखादा व्यक्ती या स्टेजवर अजून पुढे गेलेला. जसं आमचा अजिंक्य ननावरे या वर्षीचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, जो या CKT कॉलेजमधला स्टुडंट आहे. मल्हारमध्ये तो प्राईज विनर होता आणि आज तो त्याच्या करिअरमध्ये खूप सक्सेसफुली काम करतो. असंच आम्हाला वाटतं की बाबा अजून काहीतरी आम्ही चांगलं करू शकू. जेवढं काही रंगभूमीची सेवा करायची तेवढी आम्ही करू अशी आमची इच्छा आहे. आणि एक गंमत अशी असते की जेव्हा अंतिम फेरीला स्पर्धा घेतात तेव्हा त्यांच्यासाठी काय असतं आणि त्यानंतर ते सरप्राईजेस काय होतात हे ॲक्च्युली त्यांच्याशी आम्हाला खूप आवडतं. म्हणून आमचे प्लॅन असतात. याही वेळेला प्लॅन्स आहेत आणि आहेत बरंच काही आहे. या आणि सरप्राईज घेऊन जा असं स्पर्धकांना सांगतायत. बरं, ही स्पर्धा स्पेशली मी सांगेन फ्री ऑफ कॉस्ट असते आणि तरीही हाऊसफुल असतं अनेक जण. आणि आम्ही सगळ्या सेंटर्सला देखील रिक्वेस्ट करतो की ज्यांना इथं येणं पॉसिबल नाही, आम्ही 3 दिवस स्पर्धा लाईव्ह देखील ठेवतो यूट्यूब चॅनलला आमच्या. तुम्ही सगळ्या एकांकिका बघू शकता किंवा लास्ट इयरच्या देखील बघू शकता. आम्ही कोणतीही एकांकिका काढत नाही. बघा कसे परफॉर्म होतात आणि कशा पद्धतीने तयारी असते. तुम्ही तशी तयारी करा. पुढच्या वर्षी अंतिमला या, कारण का रंगमंच आमचा आहे आणि कलाविष्कार तुमचा आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि 10 वर्षाचं हे तुमचं बाळ आहे, ते वर्षानुवर्ष त्याचे वर्ष वाढत जाऊ देत आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.